शिर्डीला साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता 5 लाखांचं विमा कवच मिळणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई संस्थाननं साई भक्तांना दिलासा दिलाय। शिर्डीत दर्शनासाठी येताना भाविकांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत। साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झालाय। मालेगावात संत संमेलन पार पडणार आहे। या संत संमेलनात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा दौरा रद्द झालाय। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मालेगावमधील संत संमेलनातील उपस्थितांशी फोनवरून संवाद साधला। मी जरी आली नाही तरी मी तुमच्यात आहे, सर्वांनी संघटित रहा असं म्हणत मी कोणालाही घाबरत नाही, मी मालेगावला नक्की येईन असा इशारा साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिलाय। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टानं कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलानं जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जामीन अर्जावर 1 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोरटकरला 1 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थापक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बँकेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। मुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली। जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालाय। शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। वडगाव शेरी, खराडी, शिवणे, वारजे या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। पुण्यात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालयाचं भूमिपूजन करण्यात आलंय। यावेळी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माधव नेत्रालयाचा आणि संघाच्या कार्याचं कौतुक केलं। माधव नेत्रालयामुळे हजारो लोकांच्या जीवनातून अंधकार दूर होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। संघ एक अविरत चालणारा यज्ञ आहे। संघाचे स्वयंसेवक कधी थकत नाहीत, कधी थांबत नाहीत असं म्हणत त्यांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीला भेट दिली। दीक्षाभूमीवर जात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही माधव नेत्रालयाच्या कार्याचं कौतुक केलं। सेवा कार्यामागे संघ विचाराची प्रेरणा आहे। माधव नेत्रालय संपूर्ण भारतासाठी उपयोगी ठरेल असं फडणवीस म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरातील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील सुविधांचं उद्घाटन केलं। याबरोबरच सोलार कंपनीतील 1250 मीटर रनवेचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत, त्यापेक्षा मोठे उद्योग पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला देणार होते, मात्र आज निराशा झाली असं लोंढे म्हणाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मी केलेली होती, मात्र सद्यस्थितीत असं करता येणार नसल्याचं अजितदादांनी वक्तव्य केलं। याचा अर्थ भविष्यात कर्जमाफी देता येणार नाही असा होत नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हे महायुतीच्या जाहीरनाम्यात असून दिलेल्या आश्वासनाची नक्कीच पूर्तता केली जाईल असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। येणाऱ्या प्रत्येक वर्षात लोकाभिमुख काम करणं आणि योजना राबवणं हे महायुतीचं धोरण आहे असं विखे पाटील म्हणाले। गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर जमिनीवरून केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय। महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपार्जित आहे, त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन आमच्याकडे आहे। माझा संघर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, वैयक्तिक नाही अशा शब्दात खडसेंनी महाजनांना उत्तर दिलंय। पालघरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय। पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील त्यांना अटक करण्यात आली होती। कारागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना हार घालून सत्कार केलाय। ठाण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रकाश पायरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे ठाण्यात उभाटाला मोठा धक्का बसलाय। आदिवासी निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जातो। घोडेगावच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी 4 जिल्ह्यातील 23 शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळांमध्ये रात्र अभ्यासिकेचा उपक्रम राबवला। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या दिवशी हळदीला यंदाचा उच्चांकी भाव मिळालाय। 14,700 रुपये प्रति क्विंटलनं हळदीची विक्री झाली आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन हळद विक्रीला आल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद बस स्थानकातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। जळगावमध्ये लाच घेताना एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ माजली। वाशिममध्ये पालिकेकडून 6 ते 9 दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे। दरम्यान पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 700 ते 800 रुपयांना मिळणारा पाणी टँकर आता 1000 ते 1500 रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। बीडच्या माजलगावात जिजाऊ रथयात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं। आमदार प्रकाश सोळंकेंनी यावेळी या रथयात्रेत सहभाग घेतला। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली। आगामी सण उत्सवाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकाली यात्रेला सुरुवात होणार आहे। यात्रेसाठी राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये देण्यात आले आहेत। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवारांनी या व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतलाय। पालघरमध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोसबाड कृषी हवामान केंद्राने पावसाचा अंदाज व्यक्त केलाय, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। रमजान ईदीनिमित्त परभणीत बाजारपेठ सजली आहे। खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे। सोलापुरात कष्टकरी कामगारांसाठी महत्त्वाचा असणारा गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय। सोलापूर जवळील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्मिती संस्थेकडून 5000 घरांचा घरकुल प्रकल्प बांधला जातोय। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस गुढीपाडव्यानिमित्त नवीन महावस्त्र परिधान करण्यात आले आहेत। तसंच सोन्याच्या अलंकाराचा साजही विठ्ठल रुक्मिणी मातेस चढवण्यात आलाय। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। देहूच्या मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेस फुलांची सजावट करण्यात आली। दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली। आळंदीत गुढीपाडव्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सायंकाळी चंदनउटीमध्ये माऊलींची पूजा करण्यात आली। माऊलींच्या संजीवन समाधीवर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं रूप साकारण्यात आलं। विक्रमगड इथं आदिवासी शेतकरी महिलांनी शेतातील माती घरी आणून तिचं पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं, तर ब्राह्मणपाडा गावातील 60 महिलांनी सामुदायिक पद्धतीनं होम हवन करून मातीची विधिवत पूजा केली। गुढीपाडव्यानिमित्त जळगावातील राम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत चिमुकल्यांनीही सहभाग घेतला। महिलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करत ढोल ताशांसह लेझिमच्या तालावर ठेका धरला। मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त धुळ्यात विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लेझिम पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी सहभागी झाले।
खामगाव येथील शिक्षक दीपक महाकाळे यांनी गुढी उभारत स्वच्छतेचा संदेश दिला। यावेळी स्वच्छतेबाबत जनजागृती करत नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटलांच्या लोणी गावात परंपरेनुसार गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात गाव बैठक आयोजित करण्यात आली होती। विखे पाटलांसह गावातील शेकडो नागरिक या बैठकीला उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिरूरच्या विविध गावात पाडवा वाचन करण्यात आलं। यामध्ये विविध गावात या वर्षात पाऊस कसा पडेल, जनावरांना आणि मानवाला हे वर्ष कसं जाईल याबाबत पाडवा वाचनातून भाकितं करण्यात आली। गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदीच्या खरेदीची उलाढाल 5,000 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सोने चांदीचा भाव वाढत असला तरी सराफा बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जळगावमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। सोन्याचे दर 92,000च्या पलीकडे गेले असले तरी बाजारपेठेत सोनं खरेदीचा उत्साह दिसून आलाय। पिंपरी चिंचवडमधील सराफा दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली। गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी उत्तम पर्याय असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे। शेतकरी शेतमजुरांच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले। 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिवशी रात्री 12 वाजता राज्यभरातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। जळगाव जिल्ह्यातील प्रजाशक्ती क्रांती दलाचे पदाधिकारी कर्की येथील प्रादेशिक विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात साखळी उपोषणाला बसलेत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे उपोषणस्थळी पाडवा साजरा करत उपोषणकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। कराड तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभारत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध नोंदवला। शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याचा आरोप करत स्वाभिमानीकडून निषेध करण्यात आला। भुसावळ शहरात चंड्रू उत्सवानिमित्त भगवान झुलेलाल यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सिंधी बांधव सहभागी झाले। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येला अखिल नाथस्वामी भक्त परिवार डिलाईल रोड लोअर परेल यांच्या वतीनं भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीत स्वामींच्या भक्तांनी सहभागी होत पालखीचं दर्शन घेतलं।